आणि महत्त्वाची बातमी सह्याद्री अतिथीगृहावरनं येते। बांठिया आयोगाचा रिपोर्ट मान्य नसल्याचं भुजबळांनी म्हटलंय। जातनिहाय जनगणना करा अशी आग्रही मागणी भुजबळांनी केली आहे। मोठी बातमी समोर येते। ओबीसी बैठकीतील मागण्या समोर येऊ लागल्या। छगन भुजबळांची मागणी समोर येते। सगळे सोयरे सूचना हरकतींबाबत श्वेतपत्रिका काढा अशी ही मागणी भुजबळांनी केली आहे। बांठिया आयोगाचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही अशी मागणी भुजबळ करतायत। दरम्यान जातनिहाय जनगणना करा अशी ही मागणी भुजबळांनी केली आहे। ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा अशी मागणी भुजबळ करतायत। दरम्यान सगळे सोयरे सूचना आणि हरकतींबाबत श्वेतपत्रिका काढा अशी मागणी भुजबळांकडून करण्यात आली आहे। जात पडताळणी नियम असताना सगळे सोयरे अध्यादेशाची गरज का? सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढू नका असंही भुजबळ म्हणाले। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या संपर्कात आहेत। सचिन, एक मोठी मागणी भुजबळांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आणखी काय मागण्या भुजबळांनी केल्या आहेत? नक्कीच आजच्या बैठकीमध्ये आपण बघितलं की भुजबळ चांगलेच आक्रमक झाले होते आणि आपल्या अनेक मागण्या त्यांनी या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलेल्या आहेत। बांठिया आयोगाचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही, जातनिहाय जनगणना करण्याची मोठी मागणी ही भुजबळांनी या बैठकीत केलेली आहे। एवढंच नव्हे तर ओबीसीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा, सगळे सोयरे सूचना आणि हरकतींबाबत श्वेतपत्रिका काढा अशी देखील मागणी भुजबळांकडून करण्यात आलेली आहे। त्यासोबतच जात पडताळणी नियम असताना सगळे सोयरे अध्यादेशाची गरज काय? सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढू नका असं देखील भुजबळ म्हणालेले आहेत। आणि त्यासोबतच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन नंतर निर्णय घ्या, घाई करू नका आणि जे उपोषण सध्या ओबीसी आंदोलकांकडून सुरू आहे ते मिटवण्यासाठी लवकरात लवकर तातडीने प्रयत्न करा आणि सगळ्या मागण्या भुजबळांकडून ठेवण्यात आलेल्या आहेत। नक्कीच सचिन, धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।